वेडा होता म्हणून त्यांना आढळपत घेतलं म्हणतात. म्हणजे वेडा होता म्हणून त्यांना क्षीरसागर घेतला. निरीक्षणाचा वेडेपण आहे म्हणून त्यांना स्वतःची लग्न घेतली असेल. मला ते काही लागत नाही, पंढरीमध्ये तुझ्या चरणाच्या सन्निधानामध्ये मला स्थान पाहिजे असं आपल्याला परमात्मा पंढरीला सांगितलं. नाना आणि आम्ही पायरीचे शिरे पाय असं सांगितलं. आणि मग आपल्याला परमात्मा पंढरीनाथाने आपल्या चरणाच्या सन्निधानामध्ये समाधी द्यायचं ठरवलं. देवाने सोहळा केला. एकादशीचा दिवस झाला, एकादशीचा जागर झाला, द्वादशी शिरापती झाली आणि शिरापतीचा सोहळा संपल्याच्या नंतर आपल्याला परमात्मा पंढरीनाथाचे दर्शन घेतलं. देवाला सांगितलं देवा मला समाधी द्या. देवाने आपल्याला प्रकाशन झालं. देवाला मी आत्तर होत होतं. अशा अवस्थेमध्ये परमात्मा पंढरीनाथाने आपल्याला समाधी द्यायची जवळ ती अत्यंत देवाची रुक्मिणीला पाहवत नव्हती. ते दोघेही व्यापक झालेले. अशा अवस्थेत आपल्याला पायरीत समाधी घ्यायची म्हणून पायरीच्या स्थानापर्यंत आपल्याला घेऊन परमात्मा आले. आणि मग घरी सगळ्यांना कळलं की नामा आपला समाधी घ्यायला लागला. हे त्यांचे वडील होते, मातोश्री होत्या, 4 मुलं होती, 3 सुना होत्या. पहिले नारायण महाराज त्यांची धर्मपत्नी तेवढी प्रस्तुती करता म्हणून माहेरला गेलेली होती. बाकी सगळे घरचे धावत जमाने आपल्याकडे सांगितलं नाही चालायचं. तुमच्या आधी आमची काय व्यवस्था आहे ती लावा. गोडाईने दामाची वेळ सांगितलं आमची व्यवस्था लावा. तो समाधीचा विचार करा. मग आपल्याला पांडुरंगाला सांगितलं तेव्हा मला तर तुम्ही समाधी देत आहात, हे कोणी ऐकणार नाही, याची व्यवस्था काय करायची. तेव्हा तुझ्याबरोबर आहे सर्वांना समाधी द्यायची ठरली. सर्वांच्यासाठी म्हणते पायरीचं स्थान तिथं आसन वगैरे घालण्यात आली. आणि परमात्मा पंढरीनाथांना रत्नाचे दिवे लावत त्या स्थानामध्ये आपल्याला मध्यवर्गीच्या बसवलं. बाकीच्या सगळ्या मंडळीला बाजूला बसवलं. आणि आपल्याची एक नारायण महाराजांची सून असं, नारायण महाराजांची बायको असली तेवढी एक दिसून ती फक्त माहेरला गेलेली असल्यामुळे ती राहिली. आणि बाकीच्या सगळ्यांना समाधी दिली गेली. नामदेवाला ज्ञानेश्वर नामदेवाला देवाने सांगितलं म्हणजे नामदेवा तुझा सोहळा बघण्याकरता हे सगळे 33 कोटी देव 88 सहस्र ऋषी हे सगळे आलेले आहेत म्हणे. आणि हे सगळे आले म्हटल्यावर नामदेवाने देवाची पूजा केली. देवाचं तीर्थ घेतलं. नामदेव आसनावर बसले. आसनावर बसून सर्वांच्या सह नामदेवांनी आपले डोळे झाकले. देवाने बाहेर येऊन समाधीला शिळा लावली. आणि अशा पद्धतीनं आपल्याला देवाच्या पायरीमध्ये समाधिस्थ झाले. पायरीत समाधिस्थ झाल्यापासून सगळ्या जगाला अजूनही आपल्याला एका पायरीच्या रूपानं दर्शन देतात. पंढरपूर आपल्या पायरीच्या रूपानं आपल्याला आहे. आणि तिथं आपण आपल्याला याचं दर्शन घेऊ शकतो. असं आपल्याला याचं चरित्र माझ्या बुद्धीला एवढंच सांग